रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागा वाटपावरून वाद झाला। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला। या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली, पण त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं आव्हान असणार आहे। कारण सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचं मोठं पाठबळ असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केलाय। या निमित्ताने सुनील तटकरे यांनी महायुतीचा धर्म मोडला असल्याचा दावाही त्यांनी केलाय। पत्रकार परिषद घेऊन महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे, तो वेळीच कापून काढला पाहिजे, नाहीतर महायुती खराब होईल, इतक्या टोकाची भाषा त्यांनी वापरली। तटकरेंची आपण महायुतीच्या बड्या नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचं थोरवे म्हणाले। कर्जत मतदारसंघात तटकरेंना भीकही घालणार नाही असंही ते म्हणाले। सुनील तटकरे हे भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत, त्यांचं संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारात बुडालेलं आहे। भ्रष्टाचार कसा करायचा हे तटकरेंना बरोबर माहिती आहे। ज्या लोकांनी तटकरेंना मदत केली त्यांनाच तटकरेंनी दगा दिला। अंतुले असतील किंवा शेकापचे जयंत पाटील असतील, यांचं राजकारण तटकरेंनी संपवलं, असा गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय। कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचंही राजकारण तटकरे यांनी बिघडवलं। लाड हे तटकरेंसाठी प्रामाणिकपणे काम करत होते, अशा वेळी सुधाकर घारे नावाचं पिल्लू तटकरे यांनीच पुढे आणलं, असा आरोपही त्यांनी केलाय। कर्जत खोपोली विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला गेलाय। शिंदेंच्या शिवसेनेने इथे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली आहे। हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोर लावला होता, पण तसं झालं नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी इथे बंडखोरी करत महेंद्र थोरवे यांना आव्हान दिलं। सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो। कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते। रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या। मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंची फूस असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले, त्यामुळे रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय। पण सुनील तटकरेंवरती पक्षांतर्गत आणि आघाडीत राजकारण करण्याचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाहीये। भाजपाच्या हातातून कर्जत खालापूर विधानसभा खेचून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश भाऊ लाड यशस्वी झाले आणि 2009 पासून सलग 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी कर्जत खालापूर विधानसभेत भरवला। 2009 ते 2019 सलग 3 वेळा ते आमदार झाले। पक्षाचं आणि स्वतःचं राजकीय वजन त्यांनी या काळात प्रचंड वाढवलं। मतदारसंघात केलेली विकास कामं, राबवलेल्या योजना हे त्यांचे प्लस पॉईंट होते। मात्र पक्षांतर्गत असलेली धुसफूस या कालावधीत वाढतच गेली। सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेले सुधाकर घारे यांचं पक्षांतर्गत राजकारण सुरेश लाड यांच्या जनसंपर्कात अडथळा बनू लागलं। म्हणूनच 2019ला शिवसेनेच्या तिकिटावरती उभे असणारे महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना धोबीपछाड देत 18,000 मतांची लीड घेऊन आमदारकी मिळवली। सुरेश लाड यांना 84,000 तर महेश थोरवे यांना 1,02,000 मतं मिळाली। सलग 3 वेळा आमदार राहिलेले सुरेश लाड यांना पराभव स्वीकारावा लागला। याचं मुख्य कारण सुनील तटकरे यांनी केलेलं पक्षांतर्गत राजकारण होतं। लाड यांचा हा पराभव फार जिवारी लागला। या पराभवाला अप्रत्यक्षरित्या त्यावेळेचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे जबाबदार असल्याचं मत लाड यांनी अनेक वेळा व्यक्त केलं। त्यांची तटकरे यांच्याशी असलेली मैत्री संपुष्टात आली आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला। त्यातच तटकरे हे त्याच पक्षातील सुधाकर घारे यांना अधिक राजकीय बळ देत असल्याचं सुरेश लाड यांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनी वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। तेव्हापासूनच ते अन्य पक्षात जाण्याचा विचार करत होते, पण त्यांना पुन्हा विधानसभा लढवण्याची इच्छा असल्यामुळे ते सुरक्षित पक्ष शोधत होते। कारण शिंदे शिवसेनेत गेल्यास तिथे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आधीच पुढच्या निवडणुकीसाठी तयार आहेत, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात जावं तर तिथे पुन्हा सुनील तटकरे आलेच आणि तेथे सुधाकर घारे हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे भाजप हाच एकमेव पक्ष लाड यांच्यासमोर पर्याय म्हणून होता आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महायुतीची उमेदवारी मिळेल या आशेवर ते बसले। पण ऐन वेळी महायुतीमध्ये हा मतदारसंघ विद्यमान आमदार असणाऱ्या शिंदे सेनेला गेला आणि महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाली। महाविकास आघाडीतर्फे नितीन सावंत यांना उमेदवारी मिळाली, पण महायुतीतर्फे शिंदे यांच्या शिवसेनेला जरी उमेदवारी मिळाली
तरी पण सुधाकर घारे यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला यावा म्हणून प्रचंड मेहनत घेतली होती. स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा महायुतीच्या अनेक बैठकांमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळावा असा हेका धरला होता. पण विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाला मतदारसंघ मिळेल हे सरळ साधं गणित सर्वच मतदारसंघात राबवलं गेलं आणि महायुतीने हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला. परिणामी नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता महायुतीतर्फे 2 उमेदवार मैदानात आहेत. महेंद्र थोरवे यांच्या विजयाचं गणित आता हल्ल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्यावेळी महायुतीत 3ही पक्ष एकत्रित येतात त्याच वेळी महेंद्र थोरवे विजयी होऊ शकले असते. पण आता मतविभाजन करण्यात घारे यशस्वी ठरणार आहेत. घारेंच्या बंडखोरी मागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत. या मतदारसंघात यंदा महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि उठावाचे नितीन सावंत यांच्यात लढत होणार आहे. ही तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.